28 वर्ष पूर्ण केलेत आणि 29व्या वर्षात आपण पदार्पण करून राहिलो. म्हणजे आपण तारुण्यात प्रवेश करून राहिलो. तारुण्यात प्रवेश करत असताना सोनपेठकर बाबाजी, डॉक्टर सोनपेठकर बाबाजी त्याने या ठिकाणी येऊन अध्यक्षस्थान विभूषित करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर राजेंद्र राऊत सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही मी त्याचे व्याख्याते आहेत, त्यांनाही मी विनंती करतो की त्याने सभास्थानी यावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं. कोमलताई आल्यात का? कोमलताई नाही आल्या. काय सांगू, परवाना बाबांचा फोन आला. 5 मिनिटं त्या मंगळूर माझ्या अंगावर काटे उभे राहिले. इतकं त्यांचं प्रभावी वक्तृत्व आहे, इतका त्यांचा वेगळा अनुभव आहे. ते लिहिणार तुम्हाला सगळ्यांना काही दिसेल. मानवपंथाचे जे साधू संत आहेत, जे लोक आहेत, त्या सगळ्यांना मंगळूरचे ते लिहिणं माहिती आहे. कारण चांगदेव उल्लेख करतील, परंतु त्याने त्याचा उल्लेख केला नाही. परंतु चांगदेव नावाचा जो मुलगा होता, त्या मुलाने त्या वाळवंटामध्ये, त्या नदीच्या वाळवंटामध्ये 2 घाटे तयार केले होते. आणि ही गुंफा श्री चांगदेवरावांची, ही गुंफा श्री प्रभूबाबांची, असं तो म्हणायला लागला. आणि मग याच्यावर जी चर्चा होती, जे लेळचरित्रामध्ये आलं आणि याच्यावर जे भाषणं होतात, त्या भाषणासंबंधी प्रत्येक जण वटिका खेळ खेळतो ऐसाची, याच्यावरच सगळे विचार विनिमय करायला लागले. मी थोडासा वेगळ्या दृष्टीने विचार केला, कारण मी तुझा पुजारी आहे. त्या ठिकाणी मी राहिलो आहे, अनेक वर्ष राहिलो आहे. ते बाबा कुठे थांबले होते, आमचे देव कुठे थांबले होते, ते ठिकाण मला माहिती आहे. कसं काही आले असतील, काय आले तर सगळं चित्रपट डोळ्यासमोर उभं राहते. तर त्या ठिकाणी त्या चांगदेवानी 2 खोके केले होते. आणि ही गुंफा चांगदेवरावाची, ही गुंफा श्री प्रभूबाबांची, असं ते म्हणायला लागले. आणि देव आले, त्यांची सावली पडली आणि वटिका खेळ खेळावतो ऐसाची, असं आमच्या देवाने म्हटलं. आणि याच्यावरच सगळं संवाद करायचा असला तरी देवाला थांबावं लागतंय. देवाचं नाम जर आपल्या मुखात असेल तर इतकं महत्त्वाचं स्मरण आहे. आणि स्मरण त्यांचं असल्यामुळे त्यांना त्या वराह मंदिरातून त्या नदीपर्यंत यावं लागलं. असं माझी भूमिका ती होती. परंतु पूजनीय बाबाने त्या दिवशी आणखी वेगळीच भूमिका मला सांगितली की 2 घरं तयार केले. ते घरं तयार केले, त्याला खांब नाही, खिडकी नाही, हे नाही, असेच घर आपण तयार करतो आणि केव्हा तरी संपून जातो. आणि त्या घराचं काय होते, घर मोडलं जाते, त्या घराचा काय उपयोग आहे का? असं इतकं बहुमोल मार्गदर्शन आणि उपदेश त्यांनी त्या दिवशी त्या फोनवर सांगितलं. त्या 5-7 मिनिटं माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले की बाबा हे कसे कोणत्या तऱ्हेने विचार करतात. त्यांच्या विचारशक्तीला, त्यांच्या प्रतिभाशक्तीला आकाश ठेंगणं पडेल, हिमालय जाऊ द्या, आकाश सुद्धा ठेंगणं पडेल. म्हणून मी त्यांना माझ्या मनात वारंवार असं म्हणतो, साहित्याचार्याचा बघा उल्लेख केला एका तऱ्हेने. मग अशोकराव बाबा बोलले साहित्याचार्य आमचे बाबा, असं म्हणाले. त्यावेळेला माझ्या मनात माझ्या बाबासंबंधी विचार आला की माझे बाबा सुद्धा साहित्य सम्राट आहे. साहित्य सम्राट, साहित्याचार्यच नाही, आचार्य हे त्यांना क्षुल्लक वाटते. काय इतकं जास्त महत्व क्षुल्लक वाटतं म्हणजे स्वतःसाठी घेणं कमी वाटतं. म्हणून त्यांना जी महंती मिळवण्यासाठी अनेक लोक खूप प्रयत्न करतात. ते महंती सहजासहजी ते सोडून देतात. जाऊ द्या, तो भाग असा वेगळा आहे. त्यांचं साहित्य 40-45 ग्रंथ त्याने निर्माण केले, म्हणून त्याला साहित्य सम्राट म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारचं 5,500-6 हजार ग्रंथ मानवपंथाचे तयार झाले. अप्रतिम, निश्चित अप्रतिम. 7 ग्रंथ तेही अप्रतिम आहे. परंतु त्या सगळ्या ग्रंथामध्ये असा एकही ग्रंथ नाही की लेखकाने आपलं आत्मचरित्र लिहिलं आहे. पूजनीय बाबांनी पहिल्यांदा हा प्रयत्न केला आणि आम्ही नावाचं स्वतःचं चरित्र त्यांनी लिहिलं, आत्मचरित्र लिहिलं. हे असं कोणीच मानवपंथामध्ये केलं नाही. हे पहिल्यांदा त्यांनी केलं. हे
मला मोठं अप्रूप असं वाटतं. आता असं हे अप्रूप साहित्य असताना या ठिकाणी त्यांचे कादंबरी आणि ललित साहित्य या संबंधी आपल्याला हे ज्ञानी लोक विचार करणार आहे, आपले विचार मांडणार आहे. तेव्हा मी सर्वप्रथम डॉक्टर राजेंद्र राऊत सर जे नुकतेच सेवानिवृत्त झाले पण प्रवृत्तीला आवेश आला त्यांच्या. आता ते लिहितातही आणि ठिकठिकाणी भाषण जातात. आता परवालाच ते अखिल भारतीय मराठी परिषदेमध्ये साताऱ्याला जाऊन आले आणि त्याने त्या गोडकथा, रहस्यकथा, भयकथा या संबंधीची जी चर्चा होती त्यात आवर्जून लिळ चरित्राचा आणि आमच्या चक्रवर्ती स्वामीचा सुद्धा उल्लेख केला की हे असं साहित्य, गूढ साहित्य आमच्या चक्रवर्ती स्वामींनी 800 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे असं तिथे सांगितलं साताऱ्याला. म्हणजे ते रिटायर जरी झाले तरी मानव पंथाचा त्यांना इतका गाढा अभ्यास आहे, फार चांगलं वक्तृत्व आहे आणि नेहमी ठिकठिकाणी जातात आणि ठिकठिकाणी जाऊन मला त्याच्याबद्दल प्रीती याच्यासाठी वाटते की माझ्या देवाचा ते आवर्जून उल्लेख करतात म्हणून मला ते प्रिय आहे. त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, त्याचं लेखन चांगलं आहे आणि त्यांचं आता मी म्हणतो आहे त्याच्यावर विश्वास न ठेवता आपण त्याचा स्वतः अनुभव घ्यावा आणि म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्याने स्टेजवर येऊन आपले विचार व्यक्त करावे कादंबरी संबंधी.